नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, आत्ताची नवीन अपडेट, सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी। आत्ताच पैसे राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करायला सुरुवात केली आहे। बऱ्याच जिल्ह्यातील महिलांना मेसेज देखील आला असेल। आत्ताच तुम्ही पण मेसेज चेक करा, तुमच्या खात्यावर पैसे पडले असतील। तुम्ही SMS चेक करू शकता। बऱ्याच लाडक्या बहिणींना मेसेज आले, पण तुम्ही पण आता या घडीला मेसेज चेक करू शकता, SMS चेक करू शकता। बघा, तुम्ही आत्ता तुमच्या खात्यावरती पैसे आलेले आहे। जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यावरती आलेला आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे जानेवारीचा हप्ता आता थेट तुमच्या खात्यावर आला आहे। लगेच तुम्ही मेसेज चेक करू शकता। आज कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे। आज लाडक्या बहिणींना खात्यावर पैसे आल्याचा SMS आला। बघा, तुम्ही बघू शकता, आत्ता लगेच 26 जानेवारीचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी 4 दिवस बाकी आहेत। त्यामुळे महिलांना आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। 2 दिवस 26 जानेवारीला बाकी आहे। त्यासाठी अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील आला आहे। बऱ्याच बातम्या तुम्ही ऐकल्या असतील। संक्रांतीचा हप्ता मिळणार होता, तो हप्ता 26 जानेवारीला 4 दिवस अगोदर जमा झाला आहे। बऱ्याच महिलांना हप्ता मिळाला देखील। ज्यांना हप्ता मिळाला नाही त्यांनी कमेंट्स करून नक्की सांगा। ज्यांना हप्ता मिळाला त्यांनी देखील नक्की कमेंट्स करून सांगा। आपल्या जिल्ह्याचे नाव देखील तुम्ही आवर्जून नमूद करा। ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले अशा लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ खाली एक कमेंट्स करा। फक्त तुम्हाला पैसे आल्याचा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवा। तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात? पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, धुळे कमेंट्स करून नक्की सांगा, जेणेकरून इतर महिलांना त्याची काही माहिती समजेल आणि त्यांना मदत देखील होईल। पण ज्या महिला अपात्र आहे त्या महिलांना आता पैसे येणार नाही। ज्यांनी स्वतः होऊन अर्ज मागे घेतला आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा आता यापुढे लाभ मिळणार नाही। बऱ्याच महिलांनी घाबरून देखील अर्ज मागे घेतले, अशा महिलांना देखील पैसे येणार नाही। जर तुम्हाला पैसे आले नाही आणि तुमच्या गावात, शहरात किंवा शेजाऱ्यांना, नातेवाईकांना पैसे आले तर त्याचं कारण म्हणजे अटी, शर्ती, निकष। ज्या निकषांमध्ये तुम्ही बसत नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा यापुढे एकही हप्ता मिळणार नाही। त्याचे कारण म्हणजे जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल, 1,20,000पेक्षा उत्पन्न जास्त असेल आणि सरकारला तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेस अपात्र आहात। ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 1,20,000च्या आत आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर नाही आणि तुम्ही जर सरकारला टॅक्स भरत नसाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेस पात्र आहात। तर तुम्हाला आता यापुढे दरमहा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा तुमच्या खात्यावर येणार आहे। ज्यांना या महिन्यामध्ये हप्ता खात्यावर आला त्यांनी अगदी निश्चिंत राहायचे आहे। त्यांना यापुढे सगळे हप्ते येणार आहे। त्यांचा कुठलाही फॉर्म जो आहे तो बाद झालेला नाही, त्या अपात्र झालेल्या नाही आहे। ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहे आणि त्यांना याआधी 6 हप्त्यांचे लाभ मिळाले, त्या लाडक्या बहिणींकडून ते पैसे वसूल केले जाणार नाही, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना श्री अजितदादा पवार यांनी दिली। आत्तापर्यंत मिळालेला तुम्हाला एकही हप्ता परत घेण्यात येणार नाही, अशी माहिती दादांनी दिली। त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणींना घाबरून जायचे आता कारण नाही। तुम्हाला अजिबात घाबरून जायचं कारण नाही आहे। आतापर्यंत जर तुम्हाला 6 हप्ते मिळाले असतील, 3 हप्ते मिळाले असतील, 4 हप्ते मिळाले असतील, तरी देखील घाबरून जायचं अजिबातही कारण नाही आहे। तुमचे पैसे, तुम्ही अपात्र असाल तरी देखील तुमचे पैसे हे परत घेतले जाणार नाही। तुमचा फॉर्म बाद जरी झाला असेल, तुमच्या घरचे इन्कम टॅक्स भरत असतील, तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल, 1.5 लाखापेक्षा 1,20,000पेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तरी देखील तुमचं पैसे जे आहे ते परत घेतले जाणार नाही। कुठल्याही अटी, शर्ती यासाठी नाही आहे। तुमचे पैसे परत घेतले नाही आहे। आत्तापर्यंत तुम्हाला जेवढे हप्ते मिळाले त्याचे पैसे परत घेतले जाणार नाही आहे। परंतु यानंतर तुम्हाला यापुढचे जानेवारीपासूनचे जे हप्ते आहे तो सरकारकडून तुम्हाला एकही रुपया आता मिळणार नाही। लाडक्या बहिणीचा एकही हप्ता तुमच्या खात्यावर आता जमा होणार नाही। ही महत्त्वाची बातमी
लाडक्या बहिणींसाठी आहे ही दुःखद बातमी. लाडक्या बहिणींसाठी आहे, ज्या अपात्र झालेल्या बहिणी आहे त्यांच्यासाठी ही दुःखद बातमी आहे की त्यांच्यासाठी आता 1 रुपया सरकार त्यांना देणार नाही. कारण ह्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहे, त्यांचे फॉर्म बाद झालेले आहेत. जर तुम्हाला जानेवारीमध्ये हप्ता आला नाही तर समजून घ्या तुमचा फॉर्म जो आहे तो बाद झालेला आहे, तुम्ही अपात्र झालेला आहे. तुम्ही जरी फॉर्म मागे नाही घेतला तरी देखील तुमचं फॉर्मचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तुमचे फॉर्म चेक करण्यात आलेले आहे, फॉर्मची छाननी झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता यापुढे 1ही रुपया सरकारकडून येणार नाही, या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. ही जी योजना आहे ती गरीब जनतेसाठी ही योजना आहे, गरीब महिलांसाठी ही योजना काढलेली आहे, गरीब महिलांच्या कल्याणासाठी ही योजना काढलेली आहे. तर इन्कम टॅक्स जर आपण भरत असू सरकारला तर आपल्याला कुठलाही 1 रुपया आपल्या खात्यावर आता येणार नाही, याची माहिती सर्व महिला, ज्या अपात्र महिला आहे त्यांनी घ्यावी. 26 जानेवारीला 2 दिवस बाकी आहे. आज आहे 24 जानेवारी आणि 24 जानेवारीच्या मुहूर्तावर सरकारने आज आणि आत्ता लगेच पैशाची वाटप, हप्त्याची वाटप सुरू केलेली आहे. बऱ्याच जणींना खात्यावर पैसे देखील आलेले आहे, बऱ्याच जणींच्या खात्यावर पैसे देखील पडलेले आहे, बऱ्याच जणींना लाभ जानेवारीचा हप्त्याचा मिळाला आहे. 7वा हप्ता जो आहे बऱ्याच जणींना मिळालेला आहे. जो 26 जानेवारीच्या अगोदर सर्वांना घोषित केला होता जो हप्ता तो बऱ्याच लेडीजच्या खात्यावर आलेला आहे. ज्यांना हा हप्ता मिळाला आहे त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कुठल्या जिल्ह्यातून तुम्हाला हा हप्ता मिळाला आहे, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून ते नाव नक्की तुम्ही नमूद करायला विसरू नका. कारण त्याचा फायदा जो आहे इतर महिलांना होणार आहे. काही महिलांना शंका आहे, आपले फॉर्म जे आहे ते बाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव नमूद करा. होऊ शकतं की एखाद्या जिल्ह्यामध्ये लेट जर पैसे आले तर होऊ शकतं असं एखाद्या महिलांचा गैरसमज होऊ शकतो. लेट पैसे आले त्यामुळे गैरसमज होऊ शकतो, आमचा फॉर्म बाद झाला, आम्ही अपात्र आहे की ही शंका उत्पन्न होऊ शकते. त्यासाठी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की नमूद करायचं आहे. आज 24 जानेवारी आहे आणि आज तुमच्या खात्यावरती मॅसेज आलेला आहे, तुम्हाला पैसे पडलेले आहे, तुमचा हप्ता जमा झालेला आहे. 26 जानेवारीच्या आज 24 तारखेलाच हप्ता जमा झालेला आहे. बऱ्याच महिलांना हा हप्ता जमा झालेला आहे. आज लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे आल्याचा SMS आला आहे. बघा, तुम्ही बघू शकता 26 जानेवारीला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी 4 दिवस बाकी आहेत. त्यामुळे महिलांना आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. 2 दिवस 26 जानेवारीला बाकी आहेत, त्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे देखील जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या आनंदात देखील आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.